संस्थेचे सन्माननीय पदाधिकारी, विधिमंडळाचे सभासद, संसदेचे सभासद, विविध संस्थांचे प्रतिनिधी, रयतेच्या संबंधी आस्था असलेले आपण सगळे बंधू भगिनी आणि मित्रांनो, दरवर्षी 9 मेला आपण इथं एकत्रित येत असतो. वर्षाभर आम्हाला काय केलं, कुठं कमी पडलं आणि नवीन काय करणार आहोत याची मांडणी सविस्तर चर्चा करून अशा दिवशी ही केली जात असते. मला आनंद आहे की दिवसेंदिवस हे काम आपल्याला वाचतंय. कवी अण्णांनी अतिशय कष्टानं दूरदृष्टी ठेवून आणि समाजाच्या शेवटच्या लहान कुटुंबात असलेल्या मुलामुलींना ज्ञानाचे दरवाजे खुले व्हावेत यासाठी आपलं आयुष्य दिलं आणि तीच त्यांचा आदर्श आपण पुढे नेण्याचा प्रयत्न करतो आहोत. आज संस्थेचा विस्तार झाला. जवळपास एकंदर ज्या शाखा आहेत त्याची संख्या ही 742 आहे. आणि या 742 शाखांमध्ये 4,18,000 मुलं शिकत असतात. 11,633 अध्यापक वर्ग हा संस्थेमध्ये ज्ञान देण्याचं काम करत असतो. वैशिष्ट्य हे आहे, हे सगळे गैरसेवक सर्वस्व व्हायला प्रामाणिकपणानं संस्थेसाठी अखंड काम करत असतं. आज या संस्थेची उंची वाढली, विस्तार वाढला, अनेक क्षेत्रामध्ये योगदान झालं. याचं श्रेय हे देत असताना त्याचा फार मोठा वाटा हा सेवकांचा आहे. आणि म्हणून मी या सगळ्या सेवकांचं अंतःकरणापासून अभिनंदन करतो. यावेळेला काही ना काहीतरी नवीन रचना आपण घेत असतो. आपल्याला असंच असेल. याच्या आधीच्या बैठकीमध्ये मी आग्रह केला होता की आता जग बदलत आहे. जगामध्ये वेगळे विचार दिसतात. एक नवीन संकल्पना जगाने स्वीकारली आणि ती संकल्पना ही कृत्रिम बुद्धिमत्ता, आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही आहे. आणि त्याच्यापासून रयतेला मागं राहून चालणार नाही. मी श्री दळवी आणि त्यांच्या सरकारांना धन्यवाद देतो की या संबंधीची भूमिका त्यांच्यासमोर मांडल्याच्या नंतर फार मोठा वर्ग रयतेच्या सेवकांचा या क्षेत्रामध्ये उतरला आणि आमची खेड्यापाड्याची मुलं मुली आज AIच्या संबंधी चर्चा करायला लागली. त्या संबंधीची त्यांची मतं द्यायला लागली आणि त्याची उपयुक्तता कशी करून घेता येईल या संबंधीचा विचार हा त्या ठिकाणी करायला लागली. यंदाच्या वर्षी
आपण शिष्यवृत्त्या हा कार्यक्रम नेहमी घेतो तो मोठ्या प्रमाणावर यंदा घेतलेला आहे। या आर्थिक वर्षामध्ये शिष्यवृत्ती आणि हितचिंतकांच्याकडनं देणगी अशी देणगी संस्थेला 25 कोटी रुपये निवडून मिळालेले आहेत आणि या सगळ्या दातृत्व दाखवणाऱ्या आमच्या हितचिंतकांचं मी अंतःकरणापासून अभिनंदन करतो। त्यांनी मोठं काम केलं आणि आम्हा सगळ्यांना एक प्रकारचा प्रोत्साहित करण्याची भूमिका ही या ठिकाणी केली। क्रीडा क्षेत्र असो, अन्य क्षेत्र असो, प्रत्येक ठिकाणी रयतेचा ध्वज हा फडकवेल याची काळजी त्यांनी घेतलेली। एक गोष्ट माझ्या मनामध्ये होती की अलीकडं जगातल्या काही महत्त्वाच्या विद्यापीठांचा आणि रयतेचा एक संबंध वाढला पाहिजे, नातं वाढलं पाहिजे आणि त्या दृष्टीने प्राध्यापक नरावले ज्यांनी आता तुमच्या माहिती दिली त्यांना इंग्लंड अमेरिकेला पाठवलं होतं आणि सुदैवाने जगाच्या चांगल्या संस्थेमध्ये त्यांना सुसंवाद करता आला आणि त्या संस्थेच्या मदतीनं तिथं काही नवीन प्रोसेस हे सुरू करण्याच्या बद्दलची प्राथमिक चर्चा ही झालेली आहे। संस्थेचे पदाधिकारी विशेषतः दिलीपराव पाटील, भगीरथ शिंदे आणि श्वेत दळवी आणि त्याच्यानंतर अन्य या क्षेत्रात बघणारे या लोकांना आणि हे जे परदेशाच्या संस्था आहेत त्याच्या प्रमुखांना निमंत्रित करून एक संयुक्त बैठक ही आपण करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यामधून रयत आणि वॉटसन युनिव्हर्सिटी असेल, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी असेल, अन्य विद्यापीठ असतील यांच्याशी सुसंवाद कसा करता येईल आणि याचा लाभ आमच्या मुलामुलींना कसा होईल याची खबरदारी आपण घेणार आहोत। आणि म्हणून हे सगळे कार्यक्रम घेऊन आपल्याला पुढे जायचे। तुम्हा सगळ्यांची साथ पाठिंबा यामुळेच हे शक्य आहे आणि त्याबद्दल तुम्हा सगळ्यांना मी अंतःकरणापासून धन्यवाद देतो। मी रामशेठ ठाकूर यांचा उल्लेख दरवर्षी करावा लागतो, पण दरवर्षी काही ना काही कोटी रुपये ते संस्थेला देत असतात। यंदा किती दिले काय असेल नाही, किती 3 कोटी आतापर्यंत पोचले, अजून वर्ष जायचे आणि त्यामुळे प्रत्येक कामाला त्यांची साथ आहे, अनेकांची साथ आहे। या सगळ्यांच्या सामुदायिक सहकार्यावर आपण हा कार्यक्रम दर्जेदार कसा होईल आणि इथं उत्तम आदर्श नव्या पिढीकडं सेवकाकडं कसा राहील याची सामुदायिक काळजी घेऊ एवढंच या ठिकाणी सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।